नमस्कार मित्रांनो, हेड अंडर टेकी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रेडिंग जर्नलमुळे ट्रेडर्सना कशा प्रकारे ट्रेडिंग करण्यास हेल्प होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ट्रेडिंग जर्नल इम्पॉर्टंट का आहे? ट्रेडिंग जर्नलमुळे आपण आपले ट्रेडिंग रेकॉर्ड मॅन्युअली किंवा एक्सेल थ्रू रेकॉर्ड करून ठेवू शकतो. ट्रेडिंग जर्नलमुळे आपल्याला आपल्या मिस्टेक्स आयडेंटिफाय करायला हेल्प. एव्हरी डे ट्रेडिंग जर्नल बनवण्यासाठी तुम्ही 30 मिनिट्स तरी वेळ द्या. तुम्ही एक पर्टिक्युलर टाइम स्लॉट डिसाईड करा ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक डेला किती ट्रेड घेतल्या होत्या त्यांची रिव्ह्यू करा. ते रिव्ह्यू केल्यानंतर तुम्ही एखाद्या मॅन्युअली एक्सेल वरती किंवा नोटबुक वरती नोट डाऊन करा. यामुळे तुम्हाला तुमच्या चुका समजतील आणि तुमची ट्रेडिंग मध्ये सुधारणा होईल. चार्ट अनालिसिस मध्ये तुम्ही डेली तुमच्या ज्या काही पेअर्स चूज केल्या असतील त्या पेअर्सना रिव्ह्यू करा. त्या पेअर्स रिव्ह्यू केल्यानंतर तुम्ही चार्ट अनालिसिस करा प्रॉपर. यामुळे तुमचे चार्ट्स क्लिअर होतील आणि तुम्हाला ट्रेडिंग डिसिजन घेण्यास खूप इझी होऊन जाईल. मी तुम्हाला आतापर्यंत बनवलेले चार्ट्स किंवा मॅन्युअली नोटबुक वरती जे काही ट्रेडिंग रिलेटेड क्वेरीज किंवा अनालिसिस आहे ते तुम्हाला दाखवतो आणि एक्सेल वरती मॅन्युअली एक्सेल कशी मेंटेन केली जाते, कसं जर्नल नोट केलं जातं ते पण तुम्हाला मी इथे बघू शकता. तुम्ही ज्या काही माझ्या नोट्स होत्या, नोटबुक होत्या ट्रेडिंग रिलेटेड, त्या मी इथे काढलेल्या आहेत लॉकर मध्ये आणि त्या मी तुम्हाला शो करतोय. आता ज्या काही ट्रेडिंग करताना मला जे काही इमोशन्स वगैरे यायचे ते मी यामध्ये नोट केलेले होते किंवा मी चार्ट वगैरे नोटबुक वरतीच क्रिएट करायचो, बनवायचो. मॅन्युअली मी नोट करायचो चार्ट किंवा पॅटर्न जे काय बनले असतील ते मी नोटबुक वरती अनालायसिस करायचो, नोटबुक वरती लिहायचो. त्यानंतर मग मी ट्रेड मध्ये एंटर करायचो. इथे तुम्ही नोटबुक बघू शकता. यामध्ये रफ मध्ये पहिल्यांदा काम करायचं, त्यानंतर त्यावरती मग अनालिसिस करून मग मी ट्रेड मध्ये एंटर करायचो. अशा पद्धतीने बनवायचो. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे वेगवेगळ्या मी नोटबुक्स बनवल्या होत्या. त्यामध्ये काहींमध्ये नोट्स होत्या, त्या काहींमध्ये रफ काम केलेलं होतं. त्याचप्रमाणे मॅन्युअली नोटबुक वरती मी ज्या काही ट्रेड घ्यायचो त्या ट्रेड पण नोट करून ठेवल्या होत्या. त्यामध्ये डेट, टाइम, लॉट साईज, किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, हे प्रत्येक दिवशी ज्या ज्या दिवसामध्ये मी ट्रेड घ्यायचो त्या दिवसामध्ये रिव्ह्यू करायचो. इमोशन्स काय होते त्या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये मेन्शन केल्या होत्या. त्यानंतरच हे हे त्यातलंच एक नोटबुक आहे. त्याचप्रमाणे मी मॅन्युअली एक्सेल ही बनवायचो. त्या एक्सेल मध्ये तुम्ही इथे बघू शकता, एक्सेल मध्ये डेट, पेअर, लॉट साईज, सेटअप, प्रॉफिट लॉस, बाय सेल, म्हणजे मी कोणत्या डेला एंट्री केली, कोणत्या पेअर वरती केली, त्याची लॉट साईज काय आहे, सेटअप कोणता बनलाय, प्रॉफिट आणि लॉस किती झालाय, बाय केलंय की सेल केलंय, या सगळ्या एंट्री मी एक्सेल मध्ये मॅन्युअली पण नोट करायचो. ज्या अशा पद्धतीने मी मॅन्युअली आणि नोटबुक वरती दोन्ही पद्धतीने मी ट्रेडिंग रिलेटेड जे काही रिव्ह्यूज आहेत त्या मी एव्हरी डेला मेंटेन करतो. तुम्ही पण अशाच पद्धतीने जर मेंटेन केलं तर तुम्हाला तुमच्या जे काय चुका आहेत ट्रेडिंग मधल्या त्या तुम्हाला कळतील आणि त्याच्यामध्ये खूप जास्त इम्प्रूव्हमेंट होईल. थँक्यू सो मच.